या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घरात अचानक धनलाभ होण्याचे कोणते संकेत दिसतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. काही वेळा घरात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना, स्वप्ने, प्राणी पक्ष्यांचे वर्तन किंवा घरातील वातावरण यावरून भविष्यात आर्थिक लाभ होण्याचे संकेत मिळतात असे मानले जाते. या व्हिडिओमध्ये आपण असेच काही पारंपरिक आणि लोकविश्वासानुसार सांगितलेले शुभ संकेत पाहणार आहोत, जे घरात सुख, समृद्धी आणि धनप्राप्तीचे संकेत मानले जातात. घरात अचानक धनलाभ होण्याचे संकेत हा विषय अनेक लोकांना उत्सुकतेचा वाटतो. भारतीय संस्कृतीत आणि वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र तसेच लोकपरंपरेमध्ये असे काही संकेत सांगितले जातात की जे अचानक धनप्राप्ती किंवा आर्थिक लाभ होण्यापूर्वी दिसू शकतात. हे संकेत अनेकदा घरातील वातावरण, काही प्राणी पक्ष्यांचे वर्तन, स्वप्ने किंवा अचानक घडणाऱ्या घटनांमधून दिसतात असे मानले जाते. खाली घरात अचानक धनलाभ होण्याचे पारंपरिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून सांगितलेले संकेत सविस्तरपणे दिले आहेत. एक, घरात अचानक मुंग्या, गोड पदार्थाकडे आकर्षित होणे. घरात अचानक मोठ्या प्रमाणात मुंग्या दिसणे हे अनेकदा शुभ मानले जाते, विशेषतः त्या गोड पदार्थांवर जमा होत असतील तर. हिंदू परंपरेनुसार गोड पदार्थ आणि मुंग्या यांचा संबंध समृद्धीशी जोडला जातो. जर घरात अचानक गोड पदार्थाजवळ मुंग्यांची रांग दिसू लागली तर ते धनप्राप्तीचे संकेत मानले जातात. काही ज्योतिषांच्या मते हे संकेत असे दर्शवतात की घरात लक्ष्मीचे आगमन होऊ शकते किंवा एखाद्या प्रकारे आर्थिक लाभ मिळू शकतो. 2. घरात अचानक घुबड दिसणे. भारतीय संस्कृतीमध्ये घुबडाला विशेष महत्त्व आहे. देवी लक्ष्मीचे वाहन घुबड मानले जाते. त्यामुळे घराजवळ किंवा घराच्या छतावर घुबड दिसणे हे शुभ संकेत मानले जाते. जर घुबड वारंवार घराजवळ दिसू लागले तर असे मानले जाते की लवकरच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. अनेक गावांमध्ये घुबड दिसणे म्हणजे धनलाभाचे लक्षण समजले जाते. 3. स्वप्नात पाणी किंवा सोने दिसणे. स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्ने धनप्राप्तीचे संकेत देतात. उदाहरणार्थ, स्वप्नात सोने दिसणे, स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणे, नदी किंवा धबधबा दिसणे, पैसे किंवा दागिने दिसणे ही स्वप्ने आर्थिक लाभ, नोकरीत प्रगती किंवा व्यवसायात फायदा होण्याचे संकेत मानले जातात. 4. घरात अचानक तुळशीचे झाड भरभर वाढणे. तुळशीचे झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळस म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जर घरातील तुळस अचानक खूप जोमाने वाढू लागली, तिची पाने हिरवीगार आणि ताजी दिसू लागली, तर ते घरात सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे चिन्ह मानले जाते. अनेकांच्या मते यामुळे घरात धनप्राप्तीचे मार्ग खुले होऊ शकतात. 5. अचानक पैशांचा सापडणे. कधीकधी घर साफ करताना अचानक जुने पैसे, नाणी किंवा दागिने सापडतात. परंपरेनुसार हे शुभ मानले जाते. हे संकेत असे दर्शवतात की घरात लक्ष्मीचा वास आहे आणि भविष्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढू शकते. 6. पक्षी घराच्या अंगणात घरटे बांधणे. जर एखादा पक्षी घराच्या अंगणात किंवा गच्चीवर घरटे बांधू लागला तर ते शुभ मानले जाते. विशेषतः चिमणी किंवा कबूतर घरटे बांधत असेल तर घरात सुख, समृद्धी येते असे मानले जाते. काही लोकांच्या मते हे धनप्राप्तीचेही संकेत असू शकतात. 7. उजव्या हाताला किंवा डोळ्याला उडी येणे. भारतीय लोकपरंपरेत शरीरातील काही हालचालींना संकेत मानले जाते. पुरुषांच्या उजव्या डोळ्याला उडी येणे, उजव्या हाताला उडी येणे हे शुभ संकेत मानले जातात. काही लोक याला धनप्राप्ती किंवा चांगली बातमी मिळण्याचे लक्षण मानतात. 8. घरात वारंवार सुगंध येणे. कधीकधी घरात कोणत्याही कारणाशिवाय सुगंध येतो. विशेषतः चंदन, अगरबत्ती किंवा फुलांचा सुगंध जाणवला तर ते सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे संकेत मानले जातात. काही धार्मिक मतानुसार हे देवाची कृपा आणि लक्ष्मीचा वास असल्याचे लक्षण असू शकते. 9. घरात अचानक पाहुणे येणे. भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव असे मानले जाते. जर अचानक चांगले लोक किंवा नातेवाईक घरात आले तर ते शुभ मानले जाते. अनेक लोकांच्या मते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनप्राप्तीचे योग निर्माण होऊ शकतात. 10. सकाळी उठल्यावर शंख किंवा मंदिराचा आवाज ऐकू येणे. सकाळी उठल्यावर मंदिरातील घंटा किंवा शंखाचा आवाज ऐकू येणे शुभ संकेत मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून हे दिवस चांगला जाण्याचे आणि आर्थिक बाबतीत लाभ होण्याचे लक्षण मानले जाते. 11. घरात वारंवार मांजर येणे. काही ठिकाणी असे मानले जाते की घरात वारंवार मांजर येत असेल तर ते बदलाचे संकेत असू शकतात. जर मांजर घरात येऊन शांत बसत असेल तर ते शुभ मानले जाते आणि काही लोकांच्या मते यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. 12. दिवा सतत तेजाने जळणे. पूजा करताना लावलेला दिवा जर शांत आणि तेजाने जळत असेल तर ते घरात सकारात्मक ऊर्जा असल्याचे लक्षण मानले जाते. अनेक लोकांच्या मते असे झाल्यास घरात सुख, समृद्धी वाढते आणि आर्थिक लाभाचे योग निर्माण होतात. 13. घरात कमळाचे फूल दिसणे. कमळाचे फूल देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. जर कमळाचे फूल घरात आणले किंवा कुठे अचानक दिसले तर ते धन आणि समृद्धीचे चिन्ह मानले जाते. 14. अचानक चांगली संधी मिळणे. कधीकधी अचानक नोकरीची संधी, व्यवसायाची संधी किंवा नवीन ओळख मिळते. हे देखील धनलाभाचे संकेत असू शकतात, कारण अशा संधीमुळे पुढे आर्थिक प्रगती होऊ शकते. 15. घरात वारंवार हसू आणि आनंदाचे वातावरण असणे. ज्या घरात सतत आनंद, हसू आणि सकारात्मक वातावरण असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने वागतात आणि घरात शांतता असते तर आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते. धनलाभासाठी काही पारंपरिक उपाय. अनेक लोक अचानक धनलाभासाठी काही उपायही करतात.
एक रोज घरात दीप लावणे, संध्याकाळी घरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा असते असे मानले जाते. 2. लक्ष्मीपूजन, शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्तीचे योग वाढतात असे मानले जाते. 3. घर स्वच्छ ठेवणे, वास्तुशास्त्रानुसार घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले तर सकारात्मक ऊर्जा वाढते. 4. तुळशीची पूजा करणे, तुळशीची रोज पूजा केल्याने घरात सुख समृद्धी वाढते. महत्त्वाची गोष्ट, हे सर्व संकेत परंपरा, श्रद्धा आणि लोकविश्वासावर आधारित आहेत. वास्तविक जीवनात धनलाभासाठी मेहनत, योग्य नियोजन आणि आर्थिक शिस्त यांना सर्वात जास्त महत्त्व आहे. श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनाला बळ देतात, पण यश मिळवण्यासाठी परिश्रम आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. थोडक्यात, घरात अचानक धनलाभ होण्याचे संकेत अनेक प्रकारचे सांगितले जातात. काही संकेत प्राणी पक्ष्यांशी संबंधित असतात, काही स्वप्नांशी, तर काही घरातील वातावरणाशी संबंधित असतात. भारतीय संस्कृतीत हे संकेत शुभ मानले जातात आणि त्यातून समृद्धीचे प्रतीक पाहिले जाते. तथापि खरी समृद्धी ही मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचारांमधूनच मिळते.